टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला नक्कीच थोडा अंदाज आला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय खास पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. गुड मॉर्निंग, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, मी तुमचा मित्र मंदार आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. देवाच्या कृपेने तुम्ही आणि तुमचं संपूर्ण कुटुंब आनंदात, निरोगी आणि सुखरूप असाल अशी मनापासून प्रार्थना. मित्रांनो, आपल्या आई वडिलांचा नेहमी आदर करा, त्यांची सेवा करा आणि त्यांना कायम साथ द्या. त्यांचा आशीर्वाद हीच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आहे. चला तर मग मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. आज आम्ही शेतात फोड मशीनचं काम करायला निघालो होतो. सकाळी मशीन घेऊन शेतात पोहोचलो, पण त्याच वेळी जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्या वेळेचा व्हिडिओ शूट करता आला नाही. त्यानंतर मला थोडं खाली दुसऱ्या कामासाठी यावं लागलं. आता पुन्हा मी शेताकडे निघालो आहे. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, वाडीची राखण या व्हिडिओमध्ये आपण शेताकडे जाणारा रस्ता आणि साफ केलेल्या वाटा दाखवल्या होत्या. चला मित्रांनो, आता आपण थेट शेताकडे जाऊया आणि आजचं काम कसं सुरू आहे ते पाहूया. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनही दाबा. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर माझ्यासाठी खूप मोठा सपोर्ट आहे. यूट्यूबवर पुढे जाण्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि साथीची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज आपल्या चॅनेलला असाच प्रेम आणि सपोर्ट देत रहा. और वो जो लाल वाला बटन है उस पर अब क्लिक करना है. चल जल्दी फटाफट क्लिक. मित्रांनो, ज्यांनी मागचा व्लॉग पाहिला असेल त्यांना ही जागा लगेच ओळखू आली असेल. आपल्याला खूप भूक लागली होती तेव्हा आपण याच झाडावरचा फणस काढून खाल्ला होता. किती मस्त चव होती ना. आणि हो मित्रांनो, ही फणसाची जागा कोणाला सांगू नका बरं का, नाहीतर सगळे येऊन फणस घेऊन जातील. हा आपला छोटासा सिक्रेट आहे. चला आता पुढे शेताकडे निघूया. हे बघा मित्रांनो, सड्यावर फोडीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, तुमच्या भागात या कामाला किंवा या मशीनला काय म्हणतात आम्हाला नक्की सांगा. खाली कमेंट करून तुमच्या गावात याचं काय नाव आहे ते लिहा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला नेहमीच आवडतात. हे बघा मित्रांनो, मी आता शेतात पोहोचलो आहे. ही आहे आमची शेती. आता इथला हा संपूर्ण पट्टा मी नांगरायला सुरुवात करणार आहे. खूप मेहनतीचं काम आहे, पण शेतीची खरी मजा याच कष्टात आहे. मित्रांनो, आमची ही शेती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला खूप आवडतात. मित्रांनो, हे बघा आपल्या शेतात उगवलेलं हे सुंदर हिरवंगार रोप. किती ताजं आणि मनाला आनंद देणारं दिसतंय ना. निसर्गाची ही सुंदर कलाकृती पाहून मन अगदी प्रसन्न होतं. आता तुम्हीच सांगा, तुमच्या गावात किंवा तुमच्या भागात या रोपाला काय म्हणतात. कमेंटमध्ये त्याचं नाव नक्की लिहा. तसेच हे रोप कशासाठी वापरतात किंवा याबद्दल काही खास माहिती असेल तर तीही शेअर करा. तुमच्या प्रत्येक कमेंटची मी वाट पाहत असतो.
व्हिडिओ आवडला असेल तर एक जोरदार लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच शेती व कोकणातील सुंदर व्लॉगसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता हे रोप अजून साधारण 8-10 दिवसांत थोडं मोठं होईल. त्यानंतर आपण शेतात चिखलाची तयारी करू, म्हणजे भातलावणीसाठी शेत व्यवस्थित तयार करू. मग ही रोपं काळजीपूर्वक उपटून तयार केलेल्या चिखलात लावायला सुरुवात करू. त्या दिवसाचा पूर्ण व्लॉग मी तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवणार आहे. जर तुम्हाला भातलावणीची संपूर्ण प्रक्रिया पाहायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमचा चांगला प्रतिसाद मिळाला तर त्याचा एक सविस्तर आणि मस्त व्लॉग घेऊन येईल. हा बघा मित्रांनो, आता ओंकार मशीन चालवतोय. आम्ही एकमेकांना अदलाबदली करून मशीन चालवतो, म्हणजे कोणालाही जास्त थकवा येत नाही. थोडा वेळ मी चालवतो, मग ओंकार चालवतो. त्यामुळे कामही छान होतं आणि थकवाही कमी जाणवतो. आणि माझा भाऊ पण चालवतो. बघा मित्रांनो, आता माझा भाऊ मशीन चालवतोय. एकदम मस्त चालवतोय ना. आम्ही आदली बदली काम करतो, त्यामुळे कामही लवकर होतं आणि थकवाही कमी येतो. मित्रांनो, आता इथलं आमचं फोडण्याचं काम पूर्ण झालं आहे. आता आम्ही दुसऱ्या शेतात जाणार आहोत. बघा, मशीनचे ब्लेड काढून त्याला टायर लावतोय, म्हणजे रस्त्यावरून सहज नेता येईल. आता ही मशीन घेऊन आम्ही ओंकारच्या मळ्यात जाणार आहोत. तिथेही फोडण्याचं काम सुरू करणार आहोत. चला मित्रांनो, तुम्हीही आमच्या सोबत या आणि पुढचं काम पहा. मित्रांनो, आता आम्ही ओंकारच्या शेतात फोडायला आलो आहोत. हे बघा, इकडे ओंकार शेत फोडतोय. आणि हा बघा, मी अंगावर डोक्यावर घेतलेला कागद प्लास्टिक कसा वाटतोय. आमच्याकडे याला कॉल म्हणतात, तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. बघा मित्रांनो, आता आम्ही इथलं सगळं काम पूर्ण केलं आहे. आजचा व्लॉग इथेच संपवतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट आणि सबस्क्रिप्शन आम्हाला अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय श्रीराम.